हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ जो आहे तो पहाटेच्या 5च्या नंतरचा आहे आणि पहाटे 3:30ला उठून मी स्वयंपाकाची सगळी कामं करत असते. म्हणजे डबे बनवायचं काम जे आहे ते करत असते स्वयंपाकाचं. आणि त्यानंतर जेव्हा साहेब कामाला जातात त्यानंतर माझी काय काय कामं असतात हे तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि छान छान कॉमेंट वगैरे करायला विसरू नका. तर फ्रेंड्स, इथे साहेब त्यांच्या जॉबवरती गेले आणि त्यानंतर मी आली आहे किचनमध्ये, कारण की किचन आवरायचं काम बाकी होतं. स्वयंपाक केला होता, भाकरी आणि हे आपलं घेवड्याच्या शेंगा बनवल्या होत्या. तर स्वयंपाक झाल्याच्या नंतर आता किचन पूर्ण क्लीन करायचं बाकी होतं. पण त्या अगोदर थोडंसं इथे काळा चहा बनवला, कारण चहा पिल्याशिवाय पहाटेची सुरुवात होतच नाही. म्हणजे थोडंसं आळस आल्यासारखं वाटत होतं. त्यामुळं ना मग आता थोडासा इथे अर्धा कप, म्हणजे छोटासा कप आहे पण त्यामध्ये अर्धा कप चहा केला आणि पिला. थोडासा जरी चहा पिला तरी पण फ्रेश वाटतं. तर आता इथे चहा पिऊन झाल्याच्या नंतर मी सुरुवात केलेली आहे किचनच्या क्लिनिंगला. तर हे जे आपण किचन काउंटर आणि शेगडी वगैरे हे तर आपण क्लीन करतच असतो. पण त्याचबरोबर हे किचनच्या बाजूची जी भिंत असते, म्हणजे शेगडीच्या बाजूची भिंत जी असते त्याला क्लीन करायचं विसरत नाही मी कधीच. कारण की ना इथे जर दुर्लक्ष झालं ना, व्हाईट कलरची भिंत आहे तिथे दुर्लक्ष झालं ना, तर मग भरपूर असं एकदम गच्च आणि चिकट असा थर जमा होतो तिथे. तेल, कारण ती भाजी वगैरे बनवताना ते आपलं हे उडतं ना, मसाला तेल वगैरे असं काहीतरी उडत असतं आणि त्यामुळं ना तिथे तेलकट तेलकट थर जमा झालेला असतो. त्यामुळं ना मग मी केव्हाही, म्हणजे रोजच्या रोज मी तर शेगडी आणि किचन काउंटर वगैरे सगळं घासून घेतच असते. पण त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूची भिंत घासायला पण मी विसरत नाही. आणि सतत आपण जर म्हणजे हे घासत हे राहिलं ना, तर मग कधीच आपल्याला म्हणजे कामाचा लोड येत नाही. कारण की एकदाची जर तिथे जिद्दी डाग तयार झाले ना, मग ते डाग काढायला आपल्याला पूर्ण असं खूप भयंकर मेहनत करावी लागते. त्यामुळं ना रोजच्या रोज थोडं 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 आपलं चालू असलं ना, तर मग आपली भिंत पण जी आहे ती घाण होत नाही. आपलं किचन पण एकदम स्वच्छ दिसायला म्हणजे दिसत असतं आणि त्यामुळं आपल्याला स्वयंपाक करायला पण उत्साह येत असतो. तर छोटंसं काम आहे आणि जेवढं आपल्याला जमतं तेवढंच करायचं असतं. ते मी सगळा पसारा काढून करत नाही, पण जेवढी भिंत मला घासायला जमते तेवढीच मी भिंत घासत असते आणि खास करून शेगडीच्या पाठची साईड. तर आता भिंत वगैरे घासून झालेली आहे. त्यानंतर गॅस स्टोव पण मी रोजच्या रोज घासत असते, कारण की ते एकदम स्टीलचं जे हे असतं ना, तिथं उतू वगैरे काही गेलं तर ते थोडंसं काय खराबच दिसतं. आणि गॅस स्टोव नाही घासला ना, तर मग ते असं वाटतं की काहीतरी मिस झालं आहे काम आणि स्वच्छ काम झालेलं नाही आजचं, असं वाटतं आहे. त्यामुळं ना मग मी पुसत वगैरे बसत नाही. रोजच्या रोज मी गॅस स्टोव घासून घेत असते. हां, पण गॅस स्टोव घासताना ना त्या जाळीच्या मध्ये किंवा बटनाच्या मध्ये पाणी जाऊ नये याची मी काळजी घेत असते. आणि पाणी जर त्या बर्नरच्या मध्ये पाणी जर गेलं ना, तर मग लिकेज होत असतं गॅस, त्यामुळं. आणि हे जे स्टँड आहेत ना, हे कपाचा स्टँड आणि हे भरण्याचा स्टँड, त्याला ना किचन धुतलं तरी पण काही फरक नाही पडत, कारण की ते भरणे जे आहेत ते वरती अद्दर आहेत आणि स्टँडच्या खाली भरपूर जागा आहे. त्यामुळं ना कितीही पाणी टाकलं आणि कितीही काही केलं तरी काही फरक नाही पडत. तर आता किचन काउंटर स्वच्छ घासून झाल्याच्या नंतर इथे वॉश बेसिनची बारी आहे. तर मी अगोदर ना भांडे घासून घेतले, म्हणजे किचन ना जेवढं मोकळं राहील ना तेवढं छान आणि क्लीन दिसत असतं. त्यामुळं ना सगळे जेवढे काही भाजी वगैरे जेवढं काही होतं ते कढई वगैरे सगळं खाली केली आणि सगळं भांडे मी घासून घेतले. इथे पिठाचं ताट वगैरे सगळं घासून घेतलं आणि त्यानंतर ना भांडे घासल्याच्या नंतर बारी येते वॉश बेसिन आणि वॉश बेसिनच्या आजूबाजूचा एरिया. तर इथे ना एक एक दिवस जर ना वॉश बेसिन नाही घासला ना, तरीसुद्धा एकदम भयंकर अवस्था होते वॉश बेसिनची. कारण की आमच्या इथे बोरचं पाणी आहे, त्यामुळं ना खूपच हे दिसतं, घाणेरडं दिसतं. त्यामुळं ना रोजच्या रोज हे तर करावंच लागतं रोजच्या रोज. तर बॉटल वगैरे सगळ्या हँडवॉशची बॉटल, विम बारची काय विम जेलची बॉटल जी आहे तीसुद्धा मी धुवून ठेवलेली आहे. आणि किचन क्लीन झाल्याच्या नंतर आता बारी आली आहे बेडरूमची.
तर बेडरूमची रूम जी आहे ना ती एक अशी रूम असते की ज्याकडे जर आपण सकाळी सकाळी लक्ष नाही दिलं ना तर मग ते दिवसभर हे असंच पसारा पडलेला असतो इथे. तर झोपेतून उठल्या उठल्या आपण आपलं पांघरलेलं अंथरलेलं ते काढून घडी करून ठेवलेलं ते योग्यच असतं. पण इथे जेव्हा साहेब निघून जातात त्यानंतर ना मग मी बेडची क्लिनिंग करत असते. कारण की सगळं पसारा वगैरे सगळं टाकून जातात साहेब त्यावरती, म्हणजे टॉवेल वगैरे हे ते सगळं बेडवरती पडलेलं असतं. आणि आज ना मी बेडशीट चेंज केलेली आहे कारण की 3-4 दिवस झालं बेडशीट तीच होती, पिवळीवालीच बेडशीट होती आणि त्यामुळं ना आज ही बेडशीट चेंज केली. आणि प्रत्येकी 3-4 दिवसाच्या नंतरच मी बेडशीट चेंज करत असते. आणि जर क्लीन असेल तर मग चेंज नाही करत. पण असं नॉर्मली मी 3-4 दिवस झाले की मग चेंज करत असते. तर आता उशीचे कवर जे आहेत तर ते हे चॉकलेटीच आहेत, मॅचवालेच आहेत. आणि एक उशी बाहेर आहे, वैभवदादा वापरतो ती उशी. तर आता बेडरूमचं जे काही पसारा होता ते आवरलेला आहे. आणि आता हे बेडशीट जे आहे ते मी निरम्यामध्ये घालून घेते. आणि कपडे ह्या टायमाला जर निरम्यामध्ये भिजायला घातले ना तर मग आपली बाकीची कामं होईपर्यंत ती कपडे व्यवस्थित अशी भिजून निघत असतात. त्यामुळं मी उठल्या उठल्या ना अगोदर हे म्हणजे मेन तर ना वैभूचे शाळेचे कपडे आणि साहेबांचे कामावरून आलेले कपडे हे म्हणजे जास्ती कप कॉलर हे ते खराब असताना शर्ट पॅन्ट हे रोजच्या रोज धुवायला असतं. पण ते बाहेर धुळीमध्ये वगैरे फिरलेले असतात. वैभवदादा मातीमध्ये खेळत असतो, त्यांचं ते खेळ वगैरे असतात, क्रिकेट वगैरे कबड्डी वगैरे ते शाळेमध्ये ते पण चालू असतं. तर मग ते कपडे ना भरपूर घाण झालेले असतात. म्हणून ना हे दोघांचे कपडे निरम्यात बराच वेळ भिजू घालावं लागतात. बाकी आमच्या दोघी मायलेकींचे कपडे एवढे खराब होतच नाहीत कारण की आम्ही घराच्या बाहेरच जात नाही, त्यामुळं आमचे कपडे काही एवढे जास्ती खराब होत नाहीत. पण हे बापलेकाचे कपडे ना भरपूर खराब झालेले असतात आणि त्यांना भरपूर घासत बसावं लागतं ब्रशने. त्यामुळं मग पटकन निरम्यात घालून घेते मी. आणि त्यानंतर इथे आता टॉयलेट क्लीन करायचं आहे आणि त्यानंतर वॉश बेसिन वगैरे सगळं घासून घ्यायचं आहे. तर इथे अगोदर तुम्हाला दाखवते बघा, मिररवरती ना रोज मी क्लीन करत असते, पण रोज तिथे सफेद सफेद डाग पडलेले असतात. पण रोज काही आपल्याला धुता येत नाही, त्यामुळं ना मग मी काय करत असते, थोडंसं असं पाणी शिंपडते आणि त्यानंतर जो आपला न्यूजपेपर असतो ना त्या न्यूजपेपरनी असं घासून पुसून घ्यायचं. तर ते घासून पुसून घेतलं ना तर ते जे व्हाईट कलरचे जे डाग असतात ना पाण्याचे ते सगळे डाग निघून जातात. म्हणजे आपण ब्रश करताना म्हणा किंवा फेस वॉश करताना म्हणा ते सफेद सफेद उडत असतं ना मिररवरती, तर ते सगळं क्लीन होतं. आणि हे बघा चकाचक झालेला आहे क्लीन आरसा. आणि त्यानंतर वॉश बेसिन, तर वॉश बेसिनला पण घासताना ना मी म्हणजे असं हे करत नाही, साबणाने वगैरे घासत नाही कधीच. ते रेडवाला हार्पिकच वापरते, ज्यामुळे म्हणजे जे स्टील आहे नळ वगैरे तर नळ वगैरे पण खराब होत नाही. आणि त्याचबरोबर रेडवाला हार्पिकने म्हणजे छान निघतं, एकदम क्लीन निघतं सगळं वॉश बेसिन. आणि खास करून आम्हाला ही गरज आहे जास्ती, कारण की इकडे बोरचं पाणी आहे आणि बोरचं पाण्यामुळं ना हे जे वॉश बेसिन वगैरे आहे रोजच्या रोज असं काळं पडतं. पण त्याला रोज असं घासलं तर मग ते स्वच्छ राहतं. आणि एक दिवस जर नाही घासलं ना मग मात्र भरपूर काळं दिसतं ते वॉश बेसिन. तर आणि ब्लूवाले हार्पिक वापरलं तर ते हे आपलं जे मधलं स्टील आहे हे पण पूर्ण काळं पडतं आणि जे नळ आहे ते पण काळं पडतो, कारण ते ब्लूवाले हार्पिकमध्ये जास्ती प्रमाणात ॲसिड असतं. त्यामुळं ते खराब होऊ नये म्हणून मी ना रेडवाला हार्पिकच वापरते. तर झालं आता 5 मिनटातच वॉश बेसिन, मिरर सगळं क्लीन झालं. आणि रोजच्या रोज मी हे सगळं क्लीन करत असते, एक दिवससुद्धा मी स्किप करत नाही ते. आणि त्यानंतर मग डायरेक्टली आंघोळ केली. तर आंघोळ करून आंघोळ झाल्या लगेच मी कपडे पण धुवून टाकले. निरम्यात भिजलेले होते कपडे सगळे, तर कपडे धुवून नळावरती टाकले. आणि सगळ्या जेवढ्या काही बकेटा होत्या सगळ्या बकेटा मी इथे
घासणार आहे. तर आठवड्यातून एकदा जर आपण सगळ्या बकेटा घासून घेतल्या ना, जे जे काही वापरतो ते, तर ते बकेटा क्लीन राहतात. बसायचा पाटा वगैरे हे पण क्लीन राहतं. आणि हे बघा, हे ग्रीनवाला जो टप आहे ना, तर तो मी रॅशन भरण्यासाठी ठेवलेला आहे. म्हणजे आता डब्यामध्ये रॅशन भरून जे काही एक्स्ट्रा पॅकेट वगैरे राहतात, तांदूळ, डाळ वगैरे जे काही एक्स्ट्रा राहतं, तर ते सगळं मी ह्या टबमध्ये भरून ठेवत असते. पण हे आता मागच्या काही दिवसामध्ये जरा पाण्याचा प्रॉब्लेम चालू होता आमच्याकडे, तर त्यामुळं ना मग मी टब जो आहे तो पाण्याने भरून ठेवला होता इथे बाथरूममध्येच. कारण की पाणी दिवसभर जायचं आणि रात्रीच्या टायमाला फक्त पाणी यायचं आणि सकाळच्या टायमाला फक्त यायचं पाणी. तर 2 टाईम फक्त पाणी यायचं आणि बाकी दिवसभर नसायचं. मग आता आमच्या इथे ना सिंटॅक्स पण नाही आहे. बाथरूमच्या वरती जी टाकी असते ना पाण्याची, ती नाही आहे. त्यामुळं ना पाणी जर गेलं ना तर खूप प्रॉब्लेम होतो. मग पाणी नसतं एक्स्ट्रा कशातच. त्यामुळं मग मी हा ग्रीनवाला टब भरून ठेवत होते. तर आता पाणी जे आहे ते रेग्युलर झालेलं आहे व्यवस्थित, आणि जी काही मोटर जळाली होती ती मोटर व्यवस्थित झालेली आहे. त्यामुळं पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व झाला आणि त्यामुळं मग म्हणलं की सगळ्या बकेटा वगैरे सगळं घासून घ्यावं. कारण ह्या गोष्टींकडे आपलं ना दुर्लक्ष होत असतं. हे जे बकेटा वगैरे असतात ना, हे म्हणजे आपण फक्त धुवून ठेवत असतो. घासायला वेळ नसतो आपल्याकडे एवढा. तसं म्हणजे फक्त मी माझं सांगते. माझ्याकडे ना म्हणजे असं काम झालं की मी फक्त धुवून ठेवत असते. पण हप्त्यातून एकदा ना असं सगळं मिळून घासत असते. ह्याला धुतलीस? तर आता टप जो आहे ना तो मी बाल्कनीत पालथा घालून ठेव म्हणून सांगितलं अनुताईला, आणि ती टप घेऊन गेली. तोपर्यंत मी इथे नळावर जी काही कपडे पिळून ठेवली होती ते कपडे मी बकेटामध्ये भरून ठेवली. कारण मला आता हे जे बाथरूम आहे हे पण घासून घ्यायचं आहे. तसं तर म्हणजे बाथरूम घासायची काही गरज नव्हती, पण ना थोडं असं हे खालच्या ज्या लाद्या आहेत ना त्या असं व्हाईट कलरच्या आहेत ना, त्यामुळं खालच्या फक्त लाद्या घाण होतात. बाकी जे वरच्या लाद्या आहेत ना ते सहसा घाण होत नाहीत. पण हे बोरचं पाणी आहे आणि बोरचं पाण्याचं काम चालू असतं खाली कपडे धुणं वगैरे हे ते. तर त्यामुळं ना हे जे भिंती आहेत ना तिथं थोडंसं असं काळपटपणा असं हे होतं आणि भिंती ज्या आहेत ते काळ्या होतात. त्यामुळं ना रोजच्या रोज हे जे बाथरूमचं हे आहे ना खालची बाजू, तर हे रोजच्या रोज मला इथे मी घासून घेत असते. बाथरूमचं जे हे आहे ना जाळी वगैरे, तर ते पण ना रोजच्या रोज हे खालची लादी वगैरे ही जे नाही रोजच्या रोज घासून घेतली तर बरं आहे. नाही तर ना ते असं बोरचं पाणी असल्यामुळं ना गाळ असं झाल्यासारखं होतं. आणि जे भिंतीच्या लाद्या आहेत तिथं पण ना असं काळं झाल्यासारखं होतं. त्यामुळं ना ते मी घासून घेतलं सगळं. आणि आता बकेटा वगैरे सगळे घासून झालेले आहेत. कारण की पाणी रेग्युलर झालेलं आहे त्यामुळं आता मी भरून काही ठेवणार नाही. तर सगळं फक्त घासून व्यवस्थित ठेवून दिलं. तर आता कपडे सुकवायचं काम बाकी आहे. तर ते काम करायला जाणार आहे मी आता. तर आता इथे अगोदर डोक्याचा जो टॉवेल होता तो काढून ठेवला. कारण की आता म्हणजे सगळं ते कामं जे एवढे केले तोपर्यंत ते टॉवेल जे आहे ते गुंडाळायला तसंच होता, आणि केस ओले असं बांधून ठेवल्यानं जास्ती वेळ तर मग डोकं दुखायला चालू होतं. त्यामुळं मग पटकन मी ते हे केस फडकून घेतले. आणि वेळ आता सकाळची आहे. सकाळच्या 8 वाजलेले आहेत आणि 8 वाजताना इथे कोवळं ऊन पडलेलं आहे. तर मोकळं मैदान आहे आमच्या इकडे, काही अडचण नाही. त्यामुळं ना ऊन पाऊस हे सगळं डायरेक्टली दिसतं. तिकडं म्हणजे आम्ही नवी मुंबईला होतो ना राहायला, तर तिकडं ऊन दिसायचं म्हणलं तर मुश्किल व्हायचं. म्हणजे पाऊस पडतोय का, ऊन पडलंय का हे सुद्धा आम्हाला कळत नव्हतं. तुम्हाला तर माहिती आहे मुंबईची काय अवस्था असते ती. तर सहसा ऊन दिसत नाही तिकडं. पण इथं ना सकाळचे 8 वाजल्या की ऊन चालू होतं. इथे भरपूर ऊन दिसतं मोकळं मैदान असल्यामुळे. आणि आता इथे कपडे सुकायला घालते. आणि कपडे सुकायचं जे काम आहे ते मेन काम असतं माझं. कपडे एकदाशी धुवून सुकायला टाकले किंवा असं वाटतं सगळं कामं झालेली आहेत, डन झालेली आहेत ते असं वाटतं. तर आता मेन जी कामं होती ती सगळी मी करून घेतली. आणि आता लादी पुसायचं काम जे आहे ते अन्नूताई करत आहे.
तर अन्नूताईचं म्हणजे असं असतं की माझा व्हिडिओ वगैरे काय बनवू नको हे ते असं चालू असतं तिचं, त्यामुळे तिचं काही व्हिडिओ वगैरे मी बनवलेला नाही. आणि त्यानंतर ना मी व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही, कारण की मी शिलाईचं काम करत होते. तर आता हा व्हिडिओ आहे डायरेक्टली संध्याकाळचा. तर इथे बघा टप घासून सुकवून त्यामध्ये सगळं जे काही रेशन होतं ते भरून एका साईडला ठेवून दिलं अन्नूताईने. आणि मी कपडे शिवत होते दिवसभर. तर आत्ता म्हणजे संपलं ते. अन्नूताईला एक फ्रॉक वगैरे शिवला. आणि माझे एक सबस्क्रायबर आहेत तांबे ताई, तर त्यांनी मला सांगितलं होतं की ते नऊवारी एक शिवली होती ना मी, शाही नऊवारी, तर त्याचा व्हिडिओ नक्की दाखवा ताई असं म्हणून सांगितलं होतं त्यांनी. तर मी व्हिडिओच्या एंडला ते नऊवारी मी दाखवणार आहे, मी कशाप्रकारे शिवली ती नऊवारी ती. तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि अन्नूताईने ना कुकर लावलेला आहे डाळ भातासाठी. तिचं चालू आहे हलका फुलकं काम ती करत असते. तर कुकर लावायचं आणि भाकरी बनवायचं काम ती करणार आहे. तर इथे आता मी हे जे भाज्या आणल्या होत्या त्या सगळ्या मिक्स करून ठेवल्या होत्या. गवार, घेवड्याच्या शेंगा, मिरच्या, लिंबू हे सगळं मिक्स आलं होतं. तर आता इथे मी सगळं दोन्ही भाज्या व्यवस्थित निवडून कट करून हे ते ठेवून देते, कारण की सकाळी डब्यासाठी मग उपयोगात येतील ह्या भाज्या. आणि पहाटे 3:30ला उठून मी डबा बनवत असते, त्यामुळं तेवढ्या घाई गडबडीमध्ये भाजी कट करायचं निवडायचं हे ते काम होणारच नाही, शक्यच नाही, ते पॉसिबलच नाही. त्यामुळं ना हे असं मेथीची भाजी, शेपूची भाजी, हे असं शेंगा वगैरे असल्या ना, तर मी आदल्या दिवशीच मी ते सगळी तयारी करून ठेवते. बाकी जर टोमॅटो, बटाटा, हे ते वांगे हे असे जर काही असेल, टोमॅटोची चटणी बनवायची असेल, वांग्याची भाजी असेल, बटाट्याची भाजी असेल, तर ते ना मग ते सकाळी डायरेक्टली करता येतं. पण जर हे अशा भाज्या असतील तर याची तयारी अगोदरच करून ठेवावं लागते. आणि प्लस मी हे अद्रक लसणाची पेस्ट वगैरे हे बनवून ठेवलेलं असतं एक्स्ट्राच. म्हणजे कमीत कमी 2-3 दिवसासाठी तरी मी बनवून ठेवत असते अद्रक लसणाची पेस्ट, कारण की रोज रोज ते नाही करता येणार. आणि त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट पण मी एक आठवड्याभराचं शेंगदाण्याचं कूट मी एकदाच वाटून ठेवत असते, ज्यामुळं काम करायला जास्ती हे टेन्शन येत नाही. तर हे बघा लास्टला मी तुम्हाला दाखवली ही नऊवारी मी अशा प्रकारे शिवलेली आहे. तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.